तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आमचं ॲक्सिडेंट कसं काय झालं, कोणाकोणाला किती लागलं, ते सर्व काय आहे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, दिवस होता 17 मे 2024. तर त्या दिवशी मामाच्या मुलीचा बारसा होता नेवरे गावात. तर तिकडे आम्हाला जायचं होतं. मी घरीच होतो आणि आई कामावरती गेली होती. तर दुपारी 2:30चा बारसा होता. आईला 12:30च्या दरम्यान फोन केला, "आई, मी तुला न्यायला येतो आहे, नेवरे गावात जायचं आहे ना म्हणून बारशाला." तर मग आई म्हणते, "आता नको, आता काय मला सुट्टी पण देत नाही कामावरून, मग घरी आल्यावर मामाच्या मुलीला बघू." मग म्हटलं, "नको, तरी पण आपण जाऊया." मग 12:30च्या दरम्यान आईला आणायला गेलो, पावणे 1 12:30च्या दरम्यान, आणि आईला खाली घेऊन आलो. तर आईला फोर व्हीलरमधून त्रास होतो, उलटीचा त्रास होतो. मामाने म्हटलं, "टू व्हीलर घेतो मी, टू व्हीलरमधून चल." तर असे गेलो आम्ही, फोर व्हीलरमधून गेलो आणि आई आधी गेली टू व्हीलरमधून. तर बारसा वगैरे झाला आणि आई म्हणाली, "चल आता बारसा झाला आहे ना, आता जाऊया घरी." मग मी म्हटलं, "जरा थांबूया, आता घरी जाऊन पण काय करणार आहे, जरा उशिरा जाऊया." मग आई बोलली, "हां." मग थांबलो, तास दीड तास तिथे थांबलो. फोर व्हीलर पहिली आली घरी. मग रिक्षा येत होती. मग म्हटलेलं ह्या रिक्षातूनच आता जाऊया. आईने म्हटलं, "रिक्षातून जाऊया आता, चल कालोख होईल थोड्या वेळानं, मग जाऊया." 4 वाजले होते, 4:30च्या दरम्यान वाजले होते, 4 4:30. तर म्हटलेलं, "चल मग आता जाऊयाच." कंटाळा आला मला पण. मग म्हटलं जाऊया. साखर तळ्याच्या पुढे आलो आणि एक माकड गेला पहिला तर आडवा, आणि नंतर त्याच्या पाठून कुत्रा आला, आणि कुत्रा जो आला ना, तो पुढच्या टायरामध्येच गेला आणि हँडल पूर्ण फिरलं, गोल फिरलं पूर्ण, आणि रिक्षा पलटी झाली. रिक्षा पलटी झाल्यावर आम्ही सर्व उडालो, रिक्षाच्या बाहेर गेलो. आणि रिक्षाच्या बाहेर गेलो. आई फक्त ना पायी रिक्षाखाली गेला होता, आणि माझ्या इथे हनवटीला लागलं होतं. मी इथे फोटो दाखवीनच. इथे हनवटीला लागलं होतं आणि इकडे डाव्या साईडला क्रॅक गेला होता, कानाच्या तिथे हाडाला आतमध्ये क्रॅक गेला होता आणि थोडा हातापायाला लागलं होतं. इथे व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. तर क्रॅक गेला होता आणि बाजूला माझ्या मावशी पडली होती. तर मावशीच्या डोक्याला भरपूर लागलं होतं आणि ह्या साईडला खांद्याला लागलं होतं. आता तिच्या रॉड घातलेला आहे ह्या साईडला. तर तिथे लागलं. आणि तिचा मुलगा तो 4-5 वर्षाचा होता. तर त्याच्या तोंडाला भरपूर लागलं होतं. भरपूरच लागलं होतं तसं. त्याचा फोटो नाही आहे, पण त्याच्या पण भरपूर लागलं होतं. आणि त्यावेळी माझ्या डोळ्यावर काळोख येत होता, कारण लागलेलं माझ्या भरपूर, त्यामुळे काळोख येत होता डोळ्यावर. काय करू पटकन समजत नव्हतं. पहिलं नटूला उचललं. नटू म्हणजे रुद्र, मावशीचा मुलगा, त्याला नटू म्हणतो आम्ही. तर त्याला उचललं पहिलं, आणि मावशी तर बेशुद्धच होती, त्यामुळे तिला काय केलं नाही. मग तसंच आईची हाक आली मला ऐकायला. मग तिथे आईशी गेलो. तर आईशी गेलो, आई तर नीट, पण आईचा पाय रिक्षाखाली होता. पटकन बाजूला माणसं पण होती. मग रिक्षा पटकन पलटी झालेली सरळ केली, आणि नंतर जो आईचा पाय बघितला ना, म्हणजे पूर्ण घाबरून डोळ्यावर जो काळोख येत होता माझ्या, सर्व गायब. सर्व दुखत झोंबत काय होतं ते सगळं गायब. कारण तिच्या पायाची जी अवस्था होती ना, एक बेकार, म्हणजे बघायची ताकदच नाही, इतकी पायाची अवस्था होती. तर बघून म्हणजे एकदम तेव्हा वाटत होतं की हा पाय आता बराच होणार नाही कधी, असं वाटत होतं. तसाच मोबाईल काढला आणि पणे मामाला फोन लावला. म्हटलं, "आमचा ॲक्सिडेंट झालं आहे साखरतळ्याच्या इथे." म्हणजे शिरगाव पेट्रोल पंपाच्या पाठी, पण तेव्हा मला माहिती नव्हतं शिरगाव तिथे लागतं म्हणून. तर मी म्हटलं, "साखरतळ्याच्या तिथे आमचं ॲक्सिडेंट झालं आहे, आम्ही सिव्हिलला जातो आहे." एवढंच फक्त बोललो आणि फोन कट केला. त्यानं ऐकलं की नाही हे मी म्हणजे हेच नाही केलं. फक्त एवढंच सांगितलं की आमचं ॲक्सिडेंट झालं आहे, आम्ही सिव्हिलला जातो आहे. तर सर त्या लोकांनी तिथे बाजूबाजूला होत्या, त्यांनी रिक्षामध्ये भरलं आणि आईनी मला सिव्हिलला नेलं, आणि मावशी वगैरे ते दुसऱ्या हॉस्पिटलला गेलीत. आम्ही सिव्हिलमध्ये गेलो. तर सिव्हिलमध्ये गेलो, आतमध्ये घेतलं. माझ्या इथे टाके मारले आणि आईचं बघत होते, चेक करत होतो डॉक्टर वगैरे येऊन. तर डॉक्टर बोलले, "इथे काय ते होणार नाही, कारण भरपूर लागलेलं आहे पायाला. तर इकडे त्याची ट्रीटमेंट होणार नाही. तर तुम्हाला कोल्हापूरला घेऊन जायला लागेल तिला." आणि कसं, आईचं ॲक्सिडेंट जेव्हा झालं तेव्हा तिला समजत नव्हतं. पूर्ण पाय सुन्न पडलेला. म्हणजे तिला समजतच नव्हतं की आपल्या पायाला एवढं लागलं आहे. हे समजतच नव्हतं. ज्यावेळी सिव्हिलला आम्ही पोचलो ना, तेव्हा नंतर वेदना व्हायला लागल्या तिला. तिला नंतर समजायला लागलं की भरपूरच लागलं आहे आपल्या पायाला.
ती बघित नव्हती पायाशी, कारण बघून एकदम भीतीच वाटत होती. मी फोटो नाही दाखवीत, पण तुम्हाला इथे एक्सरेमध्ये पाय तुम्हाला दिसेलच की किती लागलं होतं. हाड तुम्हाला दिसेल तुकडे-तुकडे झालेत. तर एवढं लागलेलं होतं. नंतर ते बोलले कोल्हापूर CPRला न्या म्हणून ॲम्ब्युलन्स केले आम्ही. आणि ॲम्ब्युलन्स वगैरे मामा वगैरे होते, तर ॲम्ब्युलन्समध्ये आईला घेतलेलं. आईला ॲम्ब्युलन्समध्ये घेतलेलं आणि निघालो कोल्हापूरसाठी. जाताना रस्ता तर एकदम रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे भरपूर गाडी हलत होती ॲम्ब्युलन्स. आणि त्यामुळे हलत होती, त्यामुळे आईला त्रास भरपूरच होत होता. आईला त्रास, कारण पाय पूर्ण हलत होता ना, त्यामुळे त्रास भरपूर होत होता. कसा तरी 12:30च्या 1च्या दरम्यान आम्ही कोल्हापूरला पोचलो CPR हॉस्पिटलला. तर तिकडे गेल्यावर तिकडे भरपूर गर्दी, म्हणजे त्यांची भांडणं झाली होती. कशावरून काय माहिती नाही, पण भरपूर भांडणं झाली होती. त्यामुळे भरपूर गर्दी होती तिथे. मग म्हटलेलं ज्या ॲम्ब्युलन्समधून आमच्याबरोबर जो ॲम्ब्युलन्सबरोबर डॉक्टर असतो ड्रायव्हरच्या बाजूला, तो बोलला की इथे काय तुम्ही थांबू नका, इथेच बाजूला एक हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट आहे, पण सिटी हॉस्पिटल म्हणून, तिथे तुम्ही तिला न्या. कारण इथे आता भरपूर हे झालं आहे. तर तिथे भरपूर म्हणजे मारामारी वगैरे चालू होती. तर मग तिथून ॲम्ब्युलन्स परत केली आणि तिथल्या बाजूच्या सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो प्रायव्हेटच्या. आणि तिथे गेलो, तर तिथे ॲडमिट केलं. रात्री 2च्या दरम्यान ॲडमिट केलं. मग सकाळी उठलो, तर सकाळी डॉक्टरनी चेक केलं होतं. तर बोलवलं सकाळी आणि म्हटलं नाही त्यांनी की पायाची कंडिशन भरपूर बेकार आहे. म्हणजे बिकट आहे भरपूर कंडिशन. पाय बरा होईल ह्याची गॅरंटी नाही आम्ही देत आहे. तरी पण ऑपरेशन करू आम्ही. मग त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं. फिक्स सेटर टाकलं नाही, म्हणजे रॉड टाकले नाही पायामध्ये. इथे मी दाखवीनच रॉड कसे टाकलेले होते ते. 4 रॉड होते, वर 2 आणि खाली 2. तर ते रॉड टाकले नाही 4. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे ॲक्सिडेंट झाल्याच्या तिसऱ्या दिवशी अजून एक ऑपरेशन झालं, की जी खडी होती आतमध्ये गेलेली, रस्त्यावरची खडी गेलेली, ती साफ केली. तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी पण तेच ऑपरेशन झालं, की साफ करायचं होतं. तर साफ करून घेतलं. आणि चौथ्या दिवशी डॉक्टरांनी परत बोलवलं आणि की म्हटलं नी आता ऑपरेशन करावे लागेल, प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल. पण प्लॅस्टिक सर्जरी करताना पाय बरा होईल ह्याची गॅरंटी नव्हती. 5% गॅरंटी होती की फक्त पाय बरा होईल. फक्त 5%, म्हणजे 95% गॅरंटी होती की पाय बरा होणार नाही. कट करावे लागेल पाय. असं सरळ सांगितलं नाही होतं त्यांनी, की प्लॅस्टिक सर्जरी करून पण पाय बरा होईल याची गॅरंटी नाही. आणि 20 ते 25 लाख रुपये त्या ऑपरेशनला खर्च जाईल. म्हटलेलं आता करायचं काय? 20 ते 25 लाख रुपये खर्च जाईलच आणि 5% फक्त गॅरंटी की बरी होईल. म्हटलेलं आता करायचं काय? सगळे विचार करायला लागले, इकडे-तिकडे फोन लावायला लागले. मग तेव्हा एक मामाला फोन आला, की म्हटलं नी त्यांनी कुणीतरी सांगितलं, की तुम्ही तिथून डिस्चार्ज घ्या आणि मुंबई KM हॉस्पिटलला या. तर मुंबई KM हॉस्पिटल हे आम्हाला आधी माहितीच नव्हतं. तिथून मग म्हटलेलं मुंबई KM हॉस्पिटलला या तुम्ही तिला घेऊन. मग मामाने वगैरे मुंबईला नातेवाईकांना फोन केला, की KM हॉस्पिटल कसं आहे? विचारलं काय-काय. तर KM हॉस्पिटल पण म्हटलं आणि भरपूर चांगलं आहे. म्हणतो स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत तिकडे. तर म्हटलेलं मग तिकडेच जाऊया. मग डिस्चार्ज घेतला संध्याकाळी 4च्या दरम्यान 22 तारखेला. आणि तिथून ॲम्ब्युलन्स केली आणि 7च्या दरम्यान निघालो कोल्हापूरमधून. तेव्हा मी नव्हतो तिकडे. मी दुसऱ्या दिवशी घरी आलो, कारण माझं पण लागलं होतं. मी रत्नागिरीमध्ये दाखवलं माझं पण. आणि ते बोलले की ऑपरेशन करावे लागेल माझं पण इथे तार टाकावी लागेल आत. पण ते पण रिस्की आहे. ते पण मुंबईलाच होईल ऑपरेशन असे बोलले इकडचे रत्नागिरीतले डॉक्टर. तर म्हटलेलं आता बघूया. आधी म्हटलं मग आईचं काय ते होऊन दे आधी, मग माझं बघू. तर आईला 22 तारखेला संध्याकाळीच्या दरम्यान 7च्या दरम्यान निघालो ॲम्ब्युलन्समधून घेऊन. कोल्हापुरातून मुंबईसाठी निघालो. तर कोल्हापुरातून जाताना पण तिकडचे पण रस्ते एकदम हेच. ॲम्ब्युलन्सला मग मामाने वगैरे सांगितलं की ॲम्ब्युलन्स सावकाशच घ्या आता. आणि सकाळी 7 वाजता तिकडे KM हॉस्पिटलला परेलला पोचलो. तर तिथे गेल्यावर गर्दीही भरपूर. म्हणजे ॲडमिट करायचं म्हणजे भरपूर दुपारपर्यंत थांबायला लागतं काय जणांना. पण आम्हाला सकाळी 7 वाजता आलो. ते संध्याकाळी 7 वाजता आम्हाला ॲडमिट केलं. म्हणजे पूर्ण 12 तास आई वगैरे बाहेर होती. काय करूच शकत नाही. भरपूर गर्दी, उपायच नाही त्याच्यावर. तर डॉक्टरने म्हटलं नाही काय करू शकत नाही. ॲडमिट संध्याकाळीच व्हायला लागेल. तर संध्याकाळी 7 वाजता आईला ॲडमिट केलं. आणि त्यांनी पाय वगैरे बघितला.
आणि बोलले की 95% आम्ही गॅरंटी देतो की पाय तुमचा ठीक होईल, बरा होईल. हे जे बोललेत कारण कोल्हापूरच्या डॉक्टरनी फक्त 5% गॅरंटी दिली होती आणि केमच्या हॉस्पिटलवाल्यांनी की डॉक्टरनी 95% गॅरंटी दिली होती की पाय बरा होईल. 5% असं आहे की काहीतरी आहे फॉल्ट. तर 95% दिल्यावर म्हटलं आम्ही एकदम बरं झालं म्हटलेलं आणि मग तिथेच ॲडमिट झालो. तिथे ॲडमिट झाल्यावर भरपूर काय काय झालं ते म्हणजे सांगू शकत नाही. थोडा पाय खराब झाल्यासारखं झालं होतं कारण कोल्हापूरला 5 दिवस होते आणि त्या मुंबई केम हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टरांनी म्हटलं नाही की हे थोडं चामडं जे बाजूचं होतं ते पहिलंच काढायला हवं होतं. कारण आता ते खराब व्हायला लागलं आहे. तर असं भरपूर काय काय झालं ते आता बोलू शकत नाही मी. काय काय माणसांना गावातल्यांना माहिती असेल काय काय तिथे केलं, कसं केलं, तर ते आता बोलू शकत नाही आहे. तरी पण केम हॉस्पिटलला मुंबईच्या गेलो. तिथेच ॲडमिट झालो होतो. तर 3 महिने 2.5 महिने तिथे आम्ही राहिलो. आणि ड्रेसिंग असायचं पहिलं म्हणजे स्वच्छ करायचे पाय रोजच्या रोज सकाळी येऊन भरपूर बेटाडीन वगैरे लावून स्वच्छ करायचे. त्याच्या महिनाभराने प्लॅस्टिक सर्जरीचं ऑपरेशन होतं. तर इथली मांडीची चामडी काढून लावायची होती तिकडे. मांडीची वरची चामडी काढून लावायची होती. तर ती एक ऑपरेशन झालं पहिलं महिनाभराने आणि त्याच्या 15 दिवसाने असं सांगितलं नाही की असा एक भाग आहे तिथे पायाला की तिथे मांस कधीच येऊ शकत नाही. एवढा तुकडा भाग आहे की तिथे मांस येणार नाही अजिबात. हाड पूर्ण दिसत होतं आतलं. तर तिथे म्हटल्यानी मांस येणार नाही. तर म्हटल्यानी दुसऱ्या पायाचं मांस त्याला लावायला लागेल काढून थोडंसं. तर म्हटलेलं दुसऱ्या पायाचं मांस तो पाय चांगला होता त्याला काय झालं नव्हतं. म्हटल्यानी त्याला पण दुखापत करायची म्हणजे सगळे घाबरले होते. पण काय उपाय नाही त्याच्यावर कारण तिथे म्हटल्यानी मांस येणार नाही परत. मग कसं तरी काय करणार. मग आईने म्हटलं आई स्वतः म्हणजे घाबरत नव्हतीच आई. आई म्हणत होती माझा पाय कधी बरा होतोय आणि मी कधी जाते. काय करायचं ते करून दे पण पाय माझा बरा होऊन दे. तर हां आईने म्हटलं मग करूया काय ते. आणि इथले मांस काढलं पायाच्या पोटरीचं चांगल्या पायाच्या दुसऱ्या म्हणजे उजव्या पायाच्या. डाव्या पायाला लागलं होतं भरपूर. म्हणजे तो तुटलेला पाय डावाच होता. उजव्या पायाचं मांस काढून ठेवलं पहिला आठवडाभर. मांस काढून ठेवलं म्हणजे कट करून ठेवलं फक्त. पूर्ण काढलं नाही, अर्धं कट करून ठेवलं आणि त्याच्या आठवडाभराने परत ऑपरेशन. आणि त्या ऑपरेशनमध्ये ते चिकटवायचं होतं तिथे जे येणार नव्हतं मांस तिथे ते मांस चिकटवायचं होतं. तर तिथे तो ठेवला आणि 23 दिवसासाठी एकामेकावर पाय होता. म्हणजे हा उजवा पाय डाव्या पायावर असा ठेवलेला चिकटवूनच ठेवायचा पाय. पाय दोन्ही पण हलवायचे नाही असे. आणि चांगल्या पायामध्ये पण रॉड घातलेले दोन्ही पायामध्ये रॉड आणि ते अशी एकामेकावर असे ठेवलेले होते दोन्ही पण. हा पाय तुटलेला त्याच्यावर हा आणि मध्ये मांस ते चिकटवून ठेवलेलं 23 दिवसासाठी. ते पण दिवस एकदम बेकार गेलेत आईसाठी पण आणि त्याच्याबरोबर आम्ही होतो त्यांच्यासाठी पण. कारण भरपूर त्रास व्हायचा तेव्हा आईला. मेन म्हणजे आईलाच भरपूर त्रास व्हायचा. 23 दिवसानंतर ऑपरेशन झालं, काढलं पाय एकामेकावरचे काढले आणि मग सांगितलं नाही की आता तुम्हाला डिस्चार्ज होणार. मग तुम्ही फक्त दाखवण्यासाठी यायचं. आम्ही म्हटलेलं हाडाचं काय, हड्डी तर जुळली नव्हती. मांस बाहेरचं झालं होतं पण हड्डी जुळायचं काय. तर हड्डी जुळायचं बोलले ते हड्डीचे डॉक्टर बघणार. त्याच्यासाठी तुम्हाला आधी महिनाभर घरीच जावं लागणार. जोपर्यंत चामडी तुमची सुकत नाही पूर्ण तोपर्यंत हड्डीचं काय करू शकत नाही. मग म्हटलेलं परत कट करणार का. तर ते बोलले होय परत मांस कटच करावं लागणार. कारण आत्ता जर केली हड्डीचं ऑपरेशन तर इन्फेक्शन होऊ शकतं. कारण प्लॅस्टिक सर्जरीला काय दुखापत होता कामा नये म्हणून ती आधी सुकपर्यंत तिला काय कोण करणार नाही. डॉक्टर कुठचे आधी ऑपरेशन करणार नाही. तर सुकपर्यंत आम्ही घरी होतो. 2 महिने आम्ही घरी होतो. मग परत 2 महिन्याने गेलो. आत्ताच गेलो गेल्या महिन्यात तर ऑपरेशनसाठी. तर ते डॉक्टर बोलले की ऑपरेशन आधी रिस्की आहे बोललेत की ऑपरेशन करणं पण रिस्की आहे. कारण 85,000चा काहीतरी रॉड बोलले 85,000चा की 90,000चा असा काहीतरी रॉड बोलले. तो घालावे लागेल आयुष्यभरासाठी. पण तो रॉड घालताना पण इन्फेक्शन व्हायची भीती आहे. तर असं काय झालं तर आता व्हिडिओ भरपूर मोठा होतो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इथंच संपवूया आणि बाकीचा व्हिडिओ पुढे तुम्हाला दिसेल.
तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला हवा असला तर ह्या व्हिडिओवरती 200 लाईक आणि 20 कमेंट आल्या तर पुढचा मी व्हिडिओ बनवीन. आता आमची कंडिशन कशी आहे, मावशीची कशी कंडिशन, माझ्या ऑपरेशनाचं काय झालं, ते सर्व काय मी तुम्हाला सांगेनच. हा व्हिडिओ इथेच संपूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. तर आम्हाला वाटलं पण नव्हतं आमच्या आयुष्यात कधी असं होईल, पण झालं. आता त्याला काही कोण करू शकत नाही.